काळ्या साडीवर हलव्याचे दागिने दिसतात उठून आणि सर्वजण बोलतात अमलसारखा एवढा हँडसम नवरा भेटला कुठून. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर कशा आहात तुम्ही सर्व? येतच असताल आशा करते. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. आज आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम माझ्या इथे आणि बोरनान आहे माझ्या छोट्या मुलीचं. तर त्याच्यासाठीच मी अशी रेडी झाली आहे. तर ब्लॅक साडी वेअर केली आहे मी हळदी कुंकासाठी. चला डेकोरेशन बघूया. अप्सरा आली. भारी दिसते एक नंबर. रसना बनवते जेव इथं. इकडं बघ गुडू. गुडू खूप भारी दिसते. झोपू नको. काय भारी वास आला एकदम. हा माझा आहे काय पण रसना आहे ना. डोकं नाही दुखायला पाहिजे फक्त. काय काका गागोला लय मेहनत लागली. होय काय भारी स्मो असा. त्यामध्ये मी तर हळदी कुंकू लावते मग त्यांना. तुम्हाला टेस्ट करायचे? नको मला नको, मी घेतलं. बोल आता, बोल कॅमेरा समोर बोल. काय म्हणायचं होतं? गोडू इकडे बघ. मी तुझी व्यवस्थित करून. गोडूला काय बोलायचं आहे का? दीदी काय आज? हा शिकली बाबा. तुझ्याकडून मी शिकलो होतो म्हणलं बोर. हे बघा आमचे गोडू. काय चालेल गुडू तोंडात? गोडूचं वाचल्या वाचल्या चॉकलेट खायचं चालू वाटतं. काय म्हणायचं मम्मी? तुमचा फोटोग्राफर आहे आज. खूप आवड आहे सगळं डेकोरेशन ज्याने केलेलं. काय कार्यक्रम तुमचे इथं? आज हळदी कुंकू आहे, पुढचं बोरनान आहे. भारी वाटते एकदम छान मस्त. बोलावर डेकोरेशन आवडलं का तुम्हाला? एकदम छान सुंदर झालंय. काय लागला? कष्ट लागले. होय खरंच. ज्ञानदाने बघा, ज्ञानेश्वरीने खूप मदत केली आहे जयूला. खरंच हुशार मारे जय. तुझ्या नाद लागण नाही. हुशार मारे ज्ञानेश्वरी. गोडून ज्ञानेश्वरीला हुशार करायचंय दोघींना. टिकली नाही लावली ज्ञान. पडली ती आता. तिथं टिकली होती माझ्या. टेस्ट कर बरं. रस ना कसं आहे सांग बरं. तिकटच नाही मी लय लावली. पिंक कलरचा टी शर्ट घाला ना. काय टिकली लागण जयूला. तिच्या कपाळावर जास्त केस आहेत ना, त्यामुळे चिटकत नाहीये. आता लागली. कसं आहे रस ना? थांब टेस्ट करून सांग. हा 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 थांबतो थांबतो. हा छान झालंय. फक्त छान. आधीच एकच नंबर. आधीच बोलायचं ते. तिने- याच्या अगोदरच बरं. छान झालंय. प्यायच्या अगोदर. खरंच छान आहे का? मला प्यायला मग. हा खरंच छान आहे. तुम्ही बघा. होय जयू भारी दिसते बरं का तू आज. आज म्हणजे आज म्हणजे आज म्हणजे हे बघ चॉकलेट पडत आहे तिकडं. कोण खातं हे चॉकलेट? इकडे तिकडे फेकायचं नाही. आणि इकडं गुडू काय तर करू नको. येतेच ना आपली इथं. मम्मी बाय बाय करते कॅमेराला. हाय हाय. इकडून खूप भारी दिसते आपली रूम. हाय बाय. हे बघा आमची छान मजा. झालं का? गुडू तू घे ना.
चॉकलेट खाती ती. हा ना फ्रेश झाले. म्हणलं बायांना काम करायचं असं घरी स्वयंपाक वगैरे म्हणून 7:30 टाइम ठेवला होता. गुडू तुझी मैत्रीण आली बघ. काय नाव आहे बाळा तुझं? नाव काय आहे? बाय कर तिला. गुडू हाय कर. मित्रांनो बोरनान हा शब्दच मला माहित नव्हता. गुडूचा जन्म झाला आणि बोरनान हा शब्द माहीत झाला आणि तो एवढा जोरदार माहीत झाला की खूप गोष्टी म्हणजे ज्या लहानपणी मनात होत्या त्या गुडूच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. तर गुडूचं आज 4थं बोरनान आहे 4th इयरचं. तर ते पण आम्ही खूप भारी सजावट केलेली आहे. छान आहे तिचा बर्थडे. तर आम्ही आज बोरनान करणार आहे आज गुडूचं. बघूया आता. खूप मजा करू आम्ही. खूप छोटे छोटे मुलं बोलवले आहेत. तर बघू आता. स्टे ट्यून मित्रांनो. बघा आता मी खूप मजा करणार आहे आम्ही. आहे ना गुडू? त्यांना म्हणा बघा. मी इतकं बोलते की म्हणजे बोरनांची डेकोरेशन खूप छान झाली पण आम्हाला त्याच्या मागे खूप कष्ट लागले. हा खरंच ज्ञानदाने आम्हाला मदत केली आहे खूप. ती आमच्या समोर राहते घरा एक्झॅक्ट समोर. तर त्यांनी आम्हाला डेकोरेशनसाठी खूप मदत केली. ती आली डेकोरेशनसाठी आणि आमच्या गुडूनी पण खूप मदत केलेली आहे. तर आता बघूया आता गडूचं बोरनान आहे. बोरनान का बोरसनान? बदलले आता बदलले. चला सुपारी कोण पाहिलं सारखं सुपारी नाही देत कोणी. ग्रामर बरं का मी आज. बस त्यांना बस तेच आणणार होते आता 2 घेऊन आले माझ्या लेकाला. काय पाहिजे गुडू? काय राहिलं आता तुला प्यायचं? तुला दोन्ही हाताने पकड. बस तिथं बस. पुढं बसायचं तुला. पे सरबत. सरबत संपलं का? नाही खूप आहे इथं. अजून करेक्ट. 4 पूर्ण झाले. जानेवारीला ते 15 दिवसाची होती. गोड म्हणते ना ते बाळ आल्यावर आजी माझं लाड करीन मी त्या बाळाचं लाड करीन. खोटं बोलू नको कोणामध्ये. खोटं बोलू नको. काही नाही हे ना चांगलं आहे. नाही फ्रीज मधलं नाही आणि माठात वगैरे असं काही नाही. फ्रीज मधलं नाही हे. छान केले आहे. सगळं जैवनी केलंय. आणि हेच काढून ठेवणार आहेत आता हे सगळं. केलं मी पण काढून ठेवणार आहेत ते आता. गोडू झोप आली? तू काय म्हणली होती आई? म्हणली होती आई, ऐकलं नाही ना तुम्ही? गुडल नाही ना गुडल काही काम नव्हतं आहे ना तरी झोपली नाही. गोडू इकडे बघ. गोडूनी मित्रांनो आई म्हणत होती गोडूची आई की झोप झोप. गोडूने ऐकलं नाही. 4 years old. गोडूला आम्ही चिडवतो. तिला 4 गुडू. वेळा गोडू म्हणून दाखव बरं तू. तिला 4 चपात्या घालायच्या दररोज. प्रेयर्स म्हणतो का? प्रेयर म्हण. ओम नाही का? म्हण काहीतरी म्हणायची. तू शाळेत प्रार्थना म्हणते ना? काय म्हण सांग म्हण लवकर. जा बाबा असं म्हणते. कोणती जास्ती मला म्हणते ओम शांती शांती शांती. म्हण बरं. म्हण ना. मग चॉकलेट दे. ते काढले तरच खराब आहे माझं काही नाही. गोडूचं बोरनाने
का बोरस ना ज्ञानदा सारखी सारखी म्हणायची ज्ञानदा लक्षात सारखे बोरस ना तिला मग सारखी चिडवायला लागलोय बोर ना नाही ती बोर ही पण म्हणायला म्हण ना गोडू प्रार्थना काहीच येत नाही गोडूला. बॅट गेली काय तू बांगड्या राहिले होते. हा फोटो काढायचे. मयूर आलेला आहे. मयूरची एंट्री झालेली आहे फर्स्ट टाइम. मित्रांनो बोरनांची वेळ झालेली आहे आता. बच्चे कंपनी यायला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला खूप गोंधळ ऐकायला येणार आहे. ही छोटी आलेली आहे इथे. हे अथर्व नाही आला दीदी. येतोय ते ड्रॉइंग काढ. आता ड्रॉइंग कुठं कार्यक्रम व्हायची वेळ आली इथं. आले हा सगळे. गुडू बसलेली आहे इथं सिंहासनावर. हा गुडूची बिंदी पळाली आहे इकडं. गुडूची बिंदी ठेवू आपण व्यवस्थित. हे सगळे व्हिडिओ देणार आहे. रूल्स असे की तुम्हाला सगळ्यांना चॉकलेट दिले जातील. सगळ्यांनी जाऊन अंगावर जायचं तुम्हालाच लागल एकमेकांना. हा बरं का एकदम शांत. अजून कोण राहिले यायचं ते श्वान असेल त्याने शांत राहायचं. असेल तर पुढच्या वेळेस यायचं नाही यायला. आणि हे नाही आला काय नव्हतं. आर्यन आणि कुठं अगं ही कुठे गेली. नाही अथर्व आल्याशिवाय काही कार्यक्रमाला सुरुवात नाही करायची. मेन गेस्ट आहे आमचा तो अथर्व. मेन गेस्ट आलेला आहे आमचा. मेन गेस्ट मेन गेस्ट अथर्वचं आगमन झालंय. सगळ्यांनी टाळ्या वाजा. मेन गेस्ट आले राव. जाऊन दे काय नाही जाऊन दे. आल्याला उद्घाटन केलंय त्यांनी. भांडण करू नका ते. ते डोक्याला लागत. मुलं खूप गोंधळ घालतात एकमेकांना लागू शकतात. त्यामुळे सोल्युशन फाइंड आउट केलं आम्ही. सगळ्यांना थोडे थोडे चॉकलेट द्यायचे. झालाय सगळा कार्यक्रम आणि गुडू सगळी साफसफाई करते. गुडू आणि दीदी. होय गुडू साफसफाई करणार का गुडूच्या बोरणांची. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आणि आवडला का हळदी कुंकाचा कार्यक्रम तर सांगा. तर ह्या दोघी साफसफाई करतायत आणि आपलं डेकोरेशन पण बघून घ्या. इथे लगेच स्वयंपाकाला मम्मी लागल्यात.
तर मी पण स्वयंपाकाला लागते, भाजी करते वांग्याची. तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि कमेंट करून सांगा. तर सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ खा, गोड गोड बोला आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.